शिवसेना नेते आदरणीय सुभाष देसाई, शिवसेना नेते आदरणीय भास्करराव जाधव, विधानसभेतील गटनेते सन्माननीय अजय चौधरी, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व सन्माननीय उपनेते, सर्व शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि या माणगावच्या विराट मेळाव्यात उपस्थित असलेले शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांनो, आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अखंड महाराष्ट्रामध्ये जनसंवाद मेळावे घेण्याचा निर्धार जाहीर केला। आपण भाग्यवान आहोत रायगडवासीय। या अखंड महाराष्ट्रात होणाऱ्या जनसंवाद मेळाव्याची सुरुवात, शुभारंभ हा आपल्या रायगडमध्ये झालेला आहे। काल पहिली सभा पार पडली पेणला सकाळी 11 वाजता, दुसरी सभा पार पडली, दुसरा मेळावा पार पडला चौल अलिबागला, तिसरा मेळावा सायंकाळी 6 वाजता रोह्याला पार पडला। हे सगळे मेळावे चढत्या क्रमाने झाले आणि कालचा शेवटच्या रोह्याच्या मेळाव्याने ते एक विक्रम प्रस्थापित केला। आज सकाळी पोलादपूर पासून या जनसंवाद मेळाव्याची सुरुवात झाली। पहिला मेळावा पोलादपूरला झाला। माथ्यावरच्या सूर्याला साक्ष ठेवून प्रचंड उत्साहामध्ये, प्रचंड गर्दीमध्ये हा मेळावा संपन्न झाला। दुसरा मेळावा म्हसळ्याला 3 वाजता झाला। उत्स्फूर्त अशा प्रकारची गर्दी होती। जाती धर्म पंथ भेद विसरून हिंदू मुस्लिम सर्व एकवटले होते आणि प्रचंड उत्साहामध्ये आजचा दुसरा मेळावा सुद्धा संपन्न झाला। आता या संवाद दौऱ्यातील शेवटचा मेळावा या माणगावमध्ये इथे संपन्न होतोय। हा समारोपाचा मेळावा आहे। आपण खूप भाग्यवान आहोत। जरा उजव्या बाजूला गडबड थांबवा उजव्या बाजूची। चार आणि 5 तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्गचा दौरा आहे। उद्या फक्त 1 दिवसाची विश्रांती आहे आणि उद्धव साहेब अखंड महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरणार आहेत। आणि मग जेव्हा उद्धव साहेबांनी हा जनसंवाद दौरा सुरू केला, आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत। या दौऱ्यात जनतेबरोबर संवाद साधणार आहेत, कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार आहेत आणि या जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रामध्ये जनजागृती करण्याचा निर्धार उद्धव साहेबांनी जाहीर केलेला आहे। साहेब, हा माणगाव हे शहर, माणगाव हा तालुका 2 विधानसभा मतदारसंघामध्ये विभागला गेलेला आहे। हा माणगाव अर्धा तालुका महाड विधानसभा मतदारसंघामध्ये येतो। माणगाव शहर आणि अर्धा तालुका हा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये येतो। त्यामुळे 2 विधानसभा मतदारसंघामध्ये हा तालुका विभागला गेलेला आहे आणि म्हणून महाड विधानसभा मतदारसंघातून आपल्या पक्षप्रमुखांनी, उद्धव साहेबांनी
स्नेहल जगतापची उमेदवारी विधानसभेची जाहीर केलेली आहे. आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अनिल नवगणे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. आणि रायगड लोकसभा मतदारसंघातून आनंद गीतेंची उमेदवारी जाहीर झाली. काल सकाळी जेव्हा पहिला मेळावा संपन्न झाला, काल पहिला मेळावा जेव्हा पेणला संपन्न झाला, तेव्हा मेळावा होण्यापूर्वी, सुरू होण्यापूर्वी, कारण 11 वाजताचा मेळावा होता, ऊन रखरखलेलं होतं, सूर्य माथ्यावर येत होता, मंडप आपण घातलेला होता. मला सगळ्या नॅशनल मीडियाचे जे होते त्यांनी मला घेरलं आणि जवळजवळ प्रत्येक चॅनलने माझी स्वतंत्र बाईट घेतली. आणि स्वतंत्र बाईट घेताना सगळ्यांचा प्रश्न एकच होता. काय प्रश्न होता? तर म्हणाले, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी असा प्रश्न उपस्थित केलाय की आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 6 मेळावे घेण्याची गरज का भासली? 6 मेळावे घेण्याची गरज का भासली? आणि त्या पुढचा प्रश्न होता की या मेळाव्यांना लोक येणार आहेत का? गर्दी होणार आहे का? कोण येणार आहे मेळावे ऐकायला? कोण येणार आहे त्यांची भाषणं ऐकायला? ही गर्दी होणार आहे का? मी त्या प्रत्येकाला एकच उत्तर दिलं की तुम्ही आता कॅमेरे घेऊन आलेले आहात, हा मेळावा तुमच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, तुम्ही संपूर्ण हा मेळावा कव्हर करणार आहात. आणि मग जेव्हा हा मेळावा संपन्न होईल, उद्धव साहेबांचं मार्गदर्शन होईल आणि या मार्गदर्शनाने हा जल्लोष ज्या वेळेला पेटेल, तेव्हा तो जल्लोष जो प्रश्न विचारतोय तटकरे, त्याला पाठवण्याचं काम करा. आणि तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल, इतके उत्स्फूर्त मेळावे, उत्स्फूर्त. साहेब, हा निर्णय, हा निर्धार केवळ रायगडच्या जनतेनं नाही, तर हा निर्णय आणि हा निर्धार महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं केलेला आहे. निवडणूक लोकसभेची असो किंवा निवडणूक विधानसभेची असो, महाराष्ट्राचा मतदार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशीच उभा राहणार आहे. हा निश्चितपणे पाठीशी उभा राहणार आहे. आणि म्हणून एक गोष्ट मी सांगितली त्या मेळाव्यात, ती पुन्हा इथं सांगतोय, कारण या महाराष्ट्रानं यापूर्वी कधीही इतकं गलिच्छ आणि नीच राजकारण पाहिलं नाही, कधीही पाहिलं नाही. शिवसेनेला गद्दारी, बंडखोरी नवीन नाही, नवीन नाही. कारण सगळ्यात पहिली बंडखोरी केली होती छगन भुजबळ यांनी, त्यानंतर बंडखोरी केली, गद्दारी केली नारायण राणे यांनी. त्याच वेळेला बंडखोरी करून राज ठाकरे सुद्धा निघून गेले, त्यानंतर गणेश नाईक सुद्धा गेले. परंतु ती बंडखोरी आणि आजची बंडखोरी यातला फरक तुम्हाला मी मुद्दामून सांगतोय की ती बंडखोरी होती, ती बंडखोरी होती, गद्दारी होती, ती वैयक्तिक होती, व्यक्तिगत होती. ती बंडखोरी व्यक्तिगत होती, कुठल्या राजकीय पक्षानं पुरस्कृत केलेली नव्हती. पण आज जी बंडखोरी, गद्दारी झाली आहे, जे 40 आमदार ज्यांनी ज्या शिवसेनेनं राजकीय जन्म दिला, ज्या मातोश्रीनं राजकीय जन्म दिला, त्या मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं धाडस ज्या 40 गद्दारांनी केलं, ती गद्दारी भारतीय जनता पुरस्कृत गद्दारी आहे ना? ही गद्दारी भारतीय जनता पुरस्कृत गद्दारी आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं अगदी नाव घेऊन सांगायचं झालं तर देवेंद्र फडणवीसांनी जे नीच आणि गलिच्छ राजकारण सुरू केलं, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, आणि मग इतकं नीच आणि गलिच्छ राजकारण केल्यानंतर कमालीचा तिरस्कार, संताप
त्या देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे। आणि त्याच वेळेला ज्या तऱ्हेने आपल्या पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं आणि ज्या क्षणाला उद्धव साहेबांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा केवळ शिवसैनिक नाही तर अखंड महाराष्ट्र ढसाढसा रडला। आणि म्हणून एका बाजूला नीच गलिच्छ राजकारण करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल महाराष्ट्राच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये कमालीचा तिरस्कार आहे, तर दुसऱ्या बाजूला आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कमालीची सहानुभूती अखंड महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे ना। आणि म्हणून अगदी मुस्लिम समाज सुद्धा जाहीरपणानं आज पाठिंबा देतोय। साहेबांनी अनुभव घेतला आपल्या या कोकणात, रोह्याचा मेळावा असेल, मसळ्याचा मेळावा असेल, आज माणगाव मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत। अगदी पोलादपूरला सुद्धा मोठ्या प्रमाणात होते, काल पेणला सुद्धा होते। या अखंड रायगड मधल्या तमाम मुस्लिम समाजानं हा निर्णय घेतलेला आहे साहेब की पुढची कुठलीही निवडणूक असू द्या, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशीच राहू, हा निर्धार त्यांनी जाहीर केला। आणि म्हणून साहेब आता जनसंवाद दौऱ्याकरता बाहेर पडलेले आहेत। सुरुवात आपल्या रायगड पासून झालेली आहे आणि यानंतर अखंड महाराष्ट्राचा हा जनसंवाद दौरा होणार आहे। आणि म्हणून साहेबांच्या आणि आपल्यामध्ये अधिक वेळ न घेता मी आज तुम्हा सर्वांच्या वतीनं साहेबांनाच विनंती करतो की साहेब या आणि जनतेशी संवाद साधा। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।